चला मंडळी, आज बनवूया सासूबाईंच्या हातच्या कमी तेलकट आणि मऊ अशा पुऱ्या. तर पहिल्यांदा गव्हाचं पीठ चाळून घ्यायचं, त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी रवा आणि पोळीचं पीठ ही मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये मीठ घालायचं. मीठ घातल्यानंतर तेही पीठ सर्व ठिकाणी मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर अर्धी वाटी तेल गरम करून त्यामध्ये घालून घ्यायचं आणि चमच्याच्या साहाय्याने ते पिठाला लागेल असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर हाताने ते मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं. पीठ मळल्यानंतर पूर्ण पीठ मळून झाल्यानंतर त्यावरती तेल टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं. मळल्यानंतर अशा प्रकारे तयार होतं. तयार झाल्यानंतर एक चपाती लाटून घ्यायची आणि वाटीच्या साहाय्याने अशा प्रकारे पुरी तयार करून घ्यायची. अशा प्रकारे पुरी तयार केल्याने पटकन पुरी तयार होते. आणि इथे तयार करून घेतल्या. त्यानंतर कढईमध्ये तेल गरम केलं आणि त्यामध्ये पुरी फ्राय करून घेतली, म्हणजेच तळून घेतली. तर बघू शकता टम्म अशा पुऱ्या फुगतात आणि छान मऊ अशा होतात. नक्की एकदा ट्राय करून पहा. या पद्धतीने तुम्हालाही नक्कीच आवडतील. कमी तेलकट आणि मऊ अशा पुऱ्या बघू शकता इथे झालेल्या आहेत आणि सर्व पुऱ्या अशा टम्म फुगलेल्या आहेत. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.